नमस्कार. या वर्षी बालनाट्य करण्याचे प्रयोजन असे की आपल्या लहानपणी आपल्यावर काही संस्कार या लोकमान्य नगरात होत असतात आणि त्यातला एक संस्कार म्हणजे नाटक. जर आपल्या सर्वांवर लहानपणी नाटकाचा संस्कार कोणीतरी केला तर तो आपण पुढील पिढीवर करावा हे आपले कर्तव्य आहे आणि म्हणूनच हे बालनाट्य. मागील पिढीवर बालनाट्याचे संस्कार करणारे खूप जण होते. त्यात प्रामुख्याने नावे आठवतात ती म्हणजे मृणाल काकू सहस्त्रबुद्धे, जयश्री काकू आगारकर, उर्मिला काकू पाध्ये. या तिघी आज आपल्यात नाहीत. यांना हे नाटक आम्ही समर्पित करतो. तसेच सतीश काका जोशी, छाया काकू काटदरे, अनुराधा काकू काणे, सरोजताई आठवले, रेवती मावशी, वसुधा काकू जोगळेकर, पद्मजा काकू भाजेकर, उषा मावशी गोरे आणि अशा अनेक मंडळींप्रती कृतज्ञता व्यक्त करत सादर करीत आहोत एक असे नाटक जे 32 वर्षांपूर्वी लोकमान्य नगरात सतीश जोशी यांनी बसवले होते. संस्कार तोच आणि अनाउन्समेंटही तीच, नाटकही तेच, फक्त पिढी नवी. सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत 3 अंकी बालनाट्य अदृश्य माणूस. लेखक रत्नाकर मतकरी, सादर करते अनिकेत जोशी. अंक पहिला. सोडियम पेरॉक्साइड, आता थोडस युरेनियम. 5 मिनिटं, आणखी फक्त 5 मिनिटं, मग जगातला मोठ्यात मोठा शोध लागणार. मनसुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं 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 पुढं. बरं का मुलांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो. गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. हे काय ओळखलं? अरे गधड्यांनो, चहा कॉफी उकळत बसायला मी काय गंगावीर सारखं हॉटेल काढलंय? मी आहे प्रोफेसर. कोण? प्रोफेसर नारळे. मनसुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं. आता तुम्ही म्हणाल की या छोट्याशा आडगावात माझ्यासारख्या मोठ्या संशोधकाचं काय काम? बरोबर आहे हो, गाव फार लहान आहे, पण प्रयोगांसाठी मला इथे इतकी शांतता मिळते म्हणून सांगतो. अदृश्य माणूस, अदृश्य माणूस, आमचा नाटक अदृश्य माणूस. सिनेमावाले म्हणतात ओ स्त्री कलाना, पण आम्ही म्हणतो अदृश्य माणूस आज रात को आना. ए काका काका, चल 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 चल. काका ओ काका, H2SO4 + CO2. नाही नाही ओ काका, हा, हे घ्या, हे आमचं नाटक अदृश्य माणूस. नक्की या पाहायला आज रात्री 7:30 वाजता. तिकीट फक्त 100, 200, 300. फाडू का? हा? अहो तिकीट फाडू का म्हटलं? तिकीट होय? फाडू बिडू काय नाही. आधी मला नाटकाची झलक दाखवा. मला आवडली तरच मी येणार. नांदी होऊन जाऊ दे फक्कडशी. काकांना फुकट गाणं ऐकायचं. असू दे ग, आपल्याकडे पण वेळ आहे. होऊन जाऊन दे, तेवढीच आपली पण प्रॅक्टिस होईल. चला, 1 2 3 सुरू. आत्मवियोगी
माणूस फार. हे नाटकवाले लहान मुलांची नाटकं करतात. हा आहे, पण मधून मधून असा त्रास सोडला ना तर बाकी सगळे अगदी हा मंजूळ म्हणजे आवाज मंजूळ नाही म्हटलं, कुत्र्याचं नाव मंजूळ आहे. हा माझा चुलत कुत्रा आहे. अहो म्हणजे माझ्या पुतणीचा कुत्रा. माझ्या पुतणीचं नाव की नाही मंजू आहे. डोक्यानं थोडी मंद आहे बिचारी, पण तिने मंजूवरून आपल्या कुत्र्याचं नाव मंजूळ असं ठेवलंय. हा तुम्हाला सांगत काय होतो मी, गाव फार लहान आहे पण प्रयोगांसाठी मला इथे इतकी शांतता मिळते म्हणून सांगू. आणि माझ्या प्रयोगाचं काय झालं? अय्या काका, काय झालं? काय? काय? स्फोट झाला. तो ऐकला मी, पण कसं काय झाला? कसं काय झाला? कप्पाळ माझा. अय्या टेंगूळ. चल का अगं पण उकळलं कसं? अजून 5 मिनिटं होती ना. आकांक्षा किती वाजले? कालपासूनच बंद आहे. शक्यच नाही. मी ते आज सकाळीच ताकात बुडवून ठेवलेलं होतं. काका, मी तुम्हाला कितीदा सांगितलंय की ताकात बुडवून घड्याळ चालू होत नाही. तू मला शिकवतेस? मला प्रोफेसर नारळे कोण आहे, तू का मी? माझ्या संशोधनाप्रमाणे ताकात बुडवून ठेवलेलं घड्याळ चालू झालंच पाहिजे. छे, तुला सांगतो या वेळेला ना ताकच चांगलं विरजलेलं नसेल. ताक विरजन नाही, माझा घड्याळ चालू. एक मिनिट, पण स्फोट कसा काय झाला? स्फोट झाला म्हणजे माझं रसायन तयार झालं. अरे हो, समजलीस मंजू, माझा शोध पूर्ण झाला. काय आहे? पाणी? पाणी? याला तू पाणी म्हणतेस? तुम्ही सांगितलं तर दूध म्हणते हवं तर, पण दिसतंय मात्र पाण्यासारखंच. हा? खुळी कुठली? अगं हे साधं सुद्धा पाणी नाहीये. हा माझा अत्यंत अद्भुत प्रयोग आहे. मागे तुम्ही छपऱ्याला भोग पाडून पावसाचं पाणी सरळ एका बालदीत जमा करण्याची युक्ती शोधून काढली होती. त्यापेक्षाही अद्भुत प्रयोग आहे हा. निसंशय. त्यावेळी किती मजा आली ती. सबंध घरभर पाणीच पाणी झालं होतं. आपण जवळजवळ 3 दिवस नुसते पोहत होतो. मंजू, अतिशयोक्ती करू नको म्हणून तुला 50 लाख वेळा तरी सांगितलंय. म्हणे 3 दिवस नुसते पोहत होतो. एखादा प्रयोग फसायचाच. अगं त्या गुग्गुळवाल्यांच्या आधी मी आकांक्षा शोधून काढली. आधी माझी आकांक्षा, मग गुग्गुळवाल्यांची अलेक्सा. गुगल नाही, गुगल. बरोबर, ठीक आहे. आले मोठे इंग्लिश मीडियम मला शिकवतात. गुग्गुळ नाही, गुगल. इकडे ये. आता हा माझा प्रयोग बघ किती छान आहे. काय आहे हा? पोपट. पोपट. याचं नाव काय? LDP अर्थात लाय डिटेक्टर पोपट. हा काय करतो? विठू विठू. विटू विटू नाही ग, हा लाय डिटेक्टर पोपट आहे. कुणी खोटं बोललं ना की हा पोपट्यासारखा बोलायला लागतो. ते असेल, पण इथे काय उपयोग तुम्हाला त्याचा? मी तर कधी बघ माझं यंत्र कसं बरोबर काम करतंय. बघितलं. तुम्ही असलेच प्रयोग केलेत ना काका, तर लोक तुम्हाला पोलीस चौकीत घेऊन जातील आणि मग 1000 वर्ष तुरुंगात टाकतील. काय पिशाच आहे त्यांची. अगं माझा हा नवीन शोध प्रसिद्ध झाला ना की जगभर माझं नाव गाजेल. मग या गावातले लोक सुद्धा रोज माझ्या फोटोला 10 रुपयावाला हार घालतील. किती? तुला काय वाटलं आपला काका म्हणजे काय असा तसा माणूस आहे की काय? अगं मी या जगातला सगळ्यात नाही, जगातला नाही पण निदान अख्ख्या भारतातला पण नाही, पण निदान अख्ख्या गावातला तरी. अरे निदान अख्ख्या गावातला तरी. या गावातला सगळ्यात हुशार शास्त्रज्ञ आहेच मुळे मी. असू दे, पण तुमचा हा शोध आहे तरी कसला? हा माणसाला अदृश्य करण्याचा. अदृश्य हा. म्हणजे इनविजिबल? होय म्हणजे गायब? होय. आता एखाद्या प्राण्यावर याचा प्रयोग करून पाहायचा. मग काय होईल? तो अदृश्य झाला तो प्रयोग यशस्वी झाला असं समजायचं. कमळी आली वाटतं. थांबा, आणते तिला. अय्या कमळे, किती दिवसांनी येतेस ग? काय करू ग, सासूबाई सोडतील तर ना. एकसारखा पहारा असतो त्यांचा. बिचारी, फार छळते ग गिंडीत आहे तुला. पण मांजर घेऊन कुठे निघाली होती?
अगं ही मांजरी एक नंबरची दुष्ट आहे. सारखी दुधातुपाच्या चोऱ्या करते आणि मग सासूबाई माझ्यावर राग घेतात. आता माझ्याकडे बघून असं वाटेल का की मी दुधातुपाच्या चोऱ्या करते ते? अजिबात नाही. अगं आज संधी साधून ना मी हिला विहिरीतच फेकणार होते, पण मग माझ्या जीवावर आलं ग, म्हणून घेऊन चालले होते तसेच घरी. हो ग, खरंय. या मांजरीचा बंदोबस्त करायलाच हवा. या मांजरीचा बंदोबस्त काका, मला एक भयंकर सुंदर खतरनाक आउटस्टँडिंग आयडिया सुचली आहे. मी आलो जरा. ऐका तर, तुम्हाला प्रयोग करून पाहायचा आहे ना? होय नक्की. होय. मग आपण हिच्या मांजरीला काय काय का नाहीसं केलं तर? छान नाहीच होय. मला वाटलं खचाक. नाही सर, कमळीची हरकत नसेल तर करून टाकूया. बरं होईल कटकट नाहीशी झाली तर, पण सासूबाईंना मात्र कळता कामा नये. काही शंकाच नाही. आता अदृश्य सासू तेरी बिल्ली को प्रोफेसर ले गए, बाकी जो बचा था मंजू और कमळी. कमळी कमळी खा गए. आणि इकडे हो काय? आता नाक दाबणार. अकरा पिऊन टाका गट 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 गट. अय्या, तुमचा प्रयोग खरंच यशस्वी होतोय. गायब गायब गायब. थांबा, बघून आले तिला. हे घे. अगं घाबरतेस काय? साधा अदृश्य मांजर तर येते. साधं मग? अदृश्य आधी त्याला घालवून द्यावं. अरे देवा. हाड 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 हाड. अरे हाड. अरे हाड ना. हे बघ, तिच्या नादी लग्नात काही एक अर्थ नाही, पण ती थोडीशी नासधूस मात्र करेल. साधं माणसं पण हकलता नाही येत काका. साध अदृश्य आहे ते. दिसत असती ना तर चांगली बघून घेतली असती तिला. चला, म्हणजे मांजरा पुरता तरी माझा प्रयोग यशस्वी झाला. आता एखाद्या माणसावर करून पाहायचा राहिलाय. तेवढं झालं ना की मग तू बघ. काय चाललंय? बॉबी वसुली सावकार आले वाटतं. फुकटचा चहा प्यायला आले असणार. एक नंबरचा कंजूस मारवाडी आहे. रोज सकाळचा चहा कोणाकडून तरी घेतल्याशिवाय राहतच नाही त्यांना. काय प्रोफेसर, काय चाललंय? अरे सावकार, अलभ्य लाभ. या 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 या. कसे आहात? ही बाबांची कृपा. बाबा 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 बाबा. टाक मंजू, कडकसा चहा टाक 2-3 कप. मी चाललो होतो त्या म्हशाकडून पैसे वसूल करायला. म्हटलं चौकशी करून जावं. ए रेड्या, इकडे. या म्हशाला म्हणावं, सावकार बसलेत प्रोफेसरांकडे. त्यांनी तुला आत्ताच्या आत्ता बोलावलंय. निघा आता. जी सावकार. आता बोला, कसला प्रयोग करताय? ओ, कसलं म्हणजे काय? माणसाला अदृश्य करण्याचा. ते ठीक आहे, पण त्यात काही पैसे मिळणार आहेत का? कोण जाणे. बॉबी वसुली सावकार म्हणतो प्रत्येक गोष्ट अशी करावी की त्यातून पैसा मिळेल. कॉन्स्टेबल पप्पू हवालदार हाजीर हो. काय हो, इथं कोणी इन्स्पेक्टर मस्तानी सिंगमना पाहिलाय का? नाही. काय वेंधळी आहेस तू? मॅडम इथे कसे असतील? ही काय पोलीस चौकी आहे? हो, पोलीस चौकीवरूनच सर मी आले. तिथे मॅडम नाही, म्हणून शोधते तर पत्ता लागत नाही. आता म्हटलं बसले असतील कुणाकडे तरी चहा फुकट प्यायला. बरोबर, मी काय इकडे चहा फुकट प्यायला नाही आलो. मी हा प्रयोग बघतोय. कसला प्रयोग आहे माहितीये तरी का? तुम्ही एवढं बारकाईनं बघताय म्हणजे पैसे मिळवायचाच प्रयोग असेल. अरे पैसा पैसा पैसाचं काय घेऊन बसली आहेस? हे माणसाला अदृश्य करणार आहेत. अदृश्य म्हणजे? अरे म्हणजे दिसेनासं करणार आहेत. इनविजिबल. म्हणजे आता आमच्या मॅडम झालेत तसं का? ए मूर्खेस का? अहो, पण एवढं कशाला शोधताय मॅडम ना? सकाळपासून मॅडमचा सेल्फी राहिलाय. इन्स्टावर लोक विचारतायत नक्की गेल्या कुठं मॅडम? गाढव डुक्कर. मॅडम सेल्फी पाहूया. खचाक खचाक. मूर्ख माकड. मॅडम
मला नको. मला चालेल. तू आधी जातेस की नाही? ड्युटीवर असताना चहा पितेस मूर्ख. मॅडम सेल्फी. काचा. कॅप्शन टाक, फुकटचा मॉर्निंग वाला चहा. हा जा आता. इंस्टा गपोरी इंस्टा गपोरी इंस्टा गपोरी इंस्टा. बोला. ड्युटीवर असताना चहा पिणं फार वाईट. सरकाव सावकार, आपण पण जरा चहा पिऊ. घ्या, सांभाळून गरम आहे. पहिला मान पोलिसांचा. तुम्ही पण घ्या. अहो मॅडम, बस सावकार. चहा फुकट आहे. फुकट म्हणताय ते. मॅडम मॅडम मॅडम. परत कशाला आलीस? मॅडम सेल्फी. काचा. कॅप्शन टाक, टी विथ सावकार. हा बोल आता. कमिशनर कडून मेल आली आहे. ते तुमचा फोन पण ट्राय करत होते, पण तुमचा रिचार्ज संपलाय. कामाचं बोल, लाज कशाला काढतीयस? तेवढं काही महत्वाचं नाहीये हो. ते म्हणत होते की गावात पाकिस्तानी हेर शिरलाय. काय म्हणालीस? पाकिस्तानी हे? अगं म्हणजे स्पाय, एजंट. आणि तुला हे महत्वाचं नाही वाटत? वाटतो की स्पाय आलाय, एजंट आलाय. त्याला ताबडतोब शोधून काढायला हवा. ओहो, लगेच पकडायला हवं. चहा द्याव इकडे. डोसा, फुकटचा चहा डोसा. एक तर एवढूसा ते गाव, इथेच मरायला आलाय तो पाकिस्तानी हे. आणखी एक निरोप आहे मॅडम. आता कुठला? एक वरिष्ठ अधिकारी स्वतः त्या पाकिस्तानी हेराला शोधायला येणार आहे. अरे बाप रे, मेले. काढलाच पाहिजे त्याला शोधून. चला. अरे सरक सरक. लडी फुल. कोण आहेस तू? मी कोण? मला कोण म्हणून विचारतोय? तुला तुरुंगात टाकीन. ठीक आहे ठीक आहे. आता घाईत आहे म्हणून, नाही तर चांगला दाखवला असता तुला इंगा. इंगा इंगा गपोरी इंगा गपोरी इंगा गपोरी. अरे बापरे. इकडे ये. येतोस की उठू? बोल, कधी देणार आहेस माझे पैसे? ते काही नाही, आत्ताच्या आत्ता पैसे टाक, नाहीतर मॅडमला सांगतो तुला तुरुंगात टाकायला. हो जाऊ दे हो सावकार. सोडा ना त्याला. तुम्ही नका त्याची कट घेऊ. इतकी जर दया येत असेल तर तुम्ही भरा त्याचे वाटचे पैसे. हे बघ उषा, माझे सगळेच्या सगळे 10,000 रुपये आत्ताच्या आत्ता टाक, नाहीतर काय हो, काय झालं? मला काहीतरी होतंय. तुम्ही मला चहा पाजलात. त्यात काहीतरी असलं पाहिजे. मी जातो. असं काय म्हणाले का ते? आता सावकार अदृश्य होतील का? म्हणजे आम्ही दोघींनी त्यांच्या चहात ते रसायन ओतलं. आम्हाला ते मुळीच आवडत नाही. अरे देवा, आता अगं बाई, सासूबाई सासूबाई आल्या वाटतं. हो, त्याच आहेत. आता काय माझी धडकत नाही. नक्की त्या मला शोधायला येत असतील. तुला नाही, ती माणसं शोधायला आलीये. मंजू लप कुठेतरी जा. एक नंबरची भांडखोर बाई आहे गिंडीताई, म्हणजे तुझीच ती सासूबाई. मेल्यानो, घरात कोणीच नाही की काय? मग मला खिडकीत त्या मंजितीची टकली दिसली ती. हा, आता पुतकन कोण असलं ते? मी नक्की सांगते, सुनबाई इथंच आली पाहिजे आणि तिनंच माझ्या मांजीचं काहीतरी बरं वाईट केलं असणार. कशी दृष्ट लागेल अशी मांजर होती हो माझी. मने काय मेलीचे एक एक गुण, अशी मांजरी पूर्ण त्रिभुवनात नसेल. मने माझी मांजरी एक नंबरची सोवी. एक उंदीर मारेल तर शपथ. आणि बरं का, एवढं लिटर रोज दूध प्यायची, पण सगळं बाहेरून मिळवायची. घरच्या थेंबाला कधी हात सुद्धा नाही लावला. मेल्यानो, बाहेर गेलेले दिसतायत वाटतं. आता काय करणार? जावं लागेल घरी.
बाबा एकदाची मुलूक मैदान. काय तर म्हणे माझा गुणाचं मांजर. अगं लपून काय बसलीस? ये बाहेर. गेल्या त्या अगं मेल्यानो, मी मुलूक मैदान काय? थांबा, तुमची चांगली जिरवली नाही ना तर मी नावाची गिंडीताई नाही. आणि काय ग कमी, घरचं सगळं काम सोडून तू इथं काय करतेयस? आणि माझी मांजरी कुठाय? बोल, कुठाय माझी मांजरी? गिंडीताई 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 रागवू नका. गिंडीताई गिंडीताई तुम्ही किती छान. गिंडीताई गिंडीताई तुमचा स्वभाव किती प्रेमळ. गिंडीताई गिंडीताई तुमचं बोलणं किती गोड. गिंडीताई गिंडीताई तू भूल ना गडे. गिंडीताई गिंडीताई तू नक्षत्राची माझे. गिंडीताई गिंडीताई माझी मांजरी कुठाय? मी सांगतो पण तिला द्यावर आधी सोडून. चल हो चालती. घरी खंडीभर काम पडलंय ते कोण करणार आहे? हा, आता बोला, कुठाय माझी मांजरी? तुमची मांजरी ना हा ती बघा तिकडे उडतीये. गप्प बस मूर्खा, माझी मांजरी कुठाय? आम्ही तुमची मांजरी ला पाहिलं सुद्धा नाही. हो ना, ती काळी का गोरी तेही आम्हाला माहिती. राखाडी आहे, राखाडी ग्रे आहे, ग्रे ग्रे. आणि ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि चांडयांनो, तुम्हीच माझ्या मांजरीचं काहीतरी बरवट केलं तुमच्या धवडक्यात. म्हणे 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 आता मला मांजरीनं अंग घातल्याचा भास झाला. भासच तो इथं मांजर आहे तरी का. आता मला मांजरीचा आवाज सुद्धा ऐकू आला. आवाज ना तो मंजूने काढला. मी कुठे काढला? गप. मीच काढला. हे बघा गिंडीताई तुमचं मांजर का इथे नाहीये. बघा सगळीकडे दिसतंय का? दिसत नाही ते दिसतंय, पण तरी सुद्धा ते आहे इथंच. आणि तुम्हीच त्याच्यावर काहीतरी चेटूक केलाय. हे शोधून काढल्याशिवाय मात्र मी राहायची नाही. चेटूक. चेटूक 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 चेटूक. कुणी गेला चेटूक? कुणी गेला? ही मैयाबाबी बंगाली गावात जिवंत असताना चेटूक करायची कुणाची हिंमत आहे? समस्या ऐकू भी हो. एक बार अवश्य मिले मैयाबाबी को. कारोबार, नौकरी, प्रेम विवाह, शादी में रुकावट, पति पत्नी में अंतर, लव प्रॉब्लम और शेयर मार्केट. एक बार अवश्य मिले मैयाबाबी को. ओ मैया बाबी बंगाली ना तुम्ही? हो, फुल बंगाली. मग जरा बंगालासारखं बोला. बोलते ना, रोशना बिके पोषण पोषण होवे. देवा, काय बंगाली बोलतो तुम्ही. हे जाऊ दे पण लोकांचं बोलणं चोरून ऐकायची तुमची सवय जायची कधी? चोरून? मग कोण म्हणतं चोरून? या गिंडीताईंचा आवाज मी तिकडे शनीच्या पारावर ऐकला. लगेच धावत आले. म्हटलं गिंडीताईंचं नवीन भांडणच ऐकायला मिळणार. मज्जा. अहो आता तुम्हीच बघा मग या बाबी, या प्रोफेसरांनी या गरीब म्हातारीची मांजर चोरली. छे छे, हे फारच होईल. प्रोफेसर, अहो देऊन टाका त्यांचं मांजर. अहो मी कशाला चोरीन त्यांचं मांजर. त्यातून यांचं चोरटं हडकुळा मांजर. नाही नाही, पण यांनीच काहीतरी का बेरा केला माझ्या मांजरीवर. कारण त्या मांजरीचा आवाज मी या कानाने ऐकला. तिचा स्पर्श पण झाला मला, पण ती दिसेना अशी झाली आहे. म्हणजे तुम्ही बरोबर सांगताय यात. मांजरीचा आवाज जर ऐकू येतो आणि ते दिसत नसेल तर त्यावर नक्की काहीतरी चेटूक झाला असणार. मी चेटूक काढण्याचा मंत्र म्हणते. म्हणा म्हणा. 100 रुपये दक्षिणा आधी. द्या प्रोफेसर त्यांना 100 रुपये. माझ्याकडे सुट्टे नाहीये. त्या मुकाटाने ना तर जाते पोलिसात आणि सांगते की माझी मांजर चोरली म्हणून. थांबा. कीप द चेंज. आता मंत्र म्हणते. अर्ज किया है इरशाद. बम बम विभूती हाकेला धाव. बम बम विभूती हाकेला धाव. तितर की तंगड़ी मांजरी को लाओ. तितर की तंगड़ी मांजरी को लाओ. 52 के बगल 51 के अग्गल. 52 के बगल 51 के अग्गल. शनि गुरु मंगल नदी काठी जंगल. शनि गुरु मंगल नदी काठी जंगल. राहु के कुत्ते बिल्ली को चाव. राहु के कुत्ते बिल्ली को चाव. जादू टोना चेटुक सब
शेपटीवर पाय पडला. कुणाची शेपटी म्हणाला? तुमची नाही हो, तुमची नाही. आता मांजर ओरडण्याचा आवाज ऐकला तुम्ही? माझ्या मंत्राचा प्रभाव. नुसतं आवाज ऐकून काय होतं? मांजर कुठे? सबंध मांजर दिसायला वेगळा मंत्र लागेल, त्याची वेगळी दक्षिणा आणि अर्धात चव असेल तर गप्प बस ग. हो शांत. शिवाय मांजर पुन्हा हरवू नये म्हणून मी ताईत करून देते. तो दंडाला बांधा. मांजरीच्या तू चुप बस रे. ताईताचे वेगळे 1600 रुपये. द्या प्रोफेसर. मी का म्हणून? नका देऊ. जाते पोलिसात आणि सांगते की माझी मांजर चोरली म्हणून. थांबा. हे घ्या, लुटताय. आता मंत्र म्हणते. अर्ज किया है इर्शाद. काळोख्याराती भूतांच्या हाती. काळोख्याराती भूतांच्या हाती. काळे कुट्ट घडे आणि काळोखाचा आड. काळे कुट्ट खडे आणि काळोखाच्या आड. राहूची राख तुला लागेल डाग. राहूची राख तुला लागेल डाग. मेल्या चंद्रा आमच्या मांजरीचा पत्ता आम्हाला सांग. मेल्या चंद्रा आमच्या मांजरीचा पत्ता आम्हाला सांग. मांजर मांजर मांजर. पाहिलं? माझ्या मंत्राचा प्रभाव. मांजरीच्या मंत्राने कुत्रा कसा भुंकतो? हा मंजूळ कुत्रा माझा. मंजूळ ओरडतोय मेल्या घशात हाड उकडल्यासारखा. मंजूळच्या कशात हाडू खाडू खाडू. अय्या काका, आ? बाहेर चिक्कार पोलीस आले. पोलीस? चिक्कार. चिकारचे चिकार. पोलीस आले. मला पाहिलंच पाहिजे जाऊन. चिक्कार कुठले हो? एकच इन्स्पेक्टर मस्तानी सिद्धांत आहे. मंजू, अतिशयोक्ती करू नको म्हणून तुला 10 लाख वेळा तरी सांगितलं असेल. म्हणे चिकारच्या चिकार एक मिनिट, पण आता ती एकटी तरी कशाला येते? बरं झालं. आता जाऊन सांगते त्या इन्स्पेक्टरांना की हा कावळा लोकांच्या मांजरा. मी 250 रुपये दिलेत. पोलीस आले. म्हणजे काहीतरी लफडा आहे. मेजर लफडा आहे. कशावरून आले? बाईकवरून आले. ते नाही म्हणत मी, लफडा कशावरून आहे? सावकार आहेत ना त्यांच्या बरोबर. म्हणजे काहीतरी लफडा आहे. सावकार? म्हणजे सावकार अदृश्य झालेच नाहीत. प्रोफेसर, हा? काय हे खरं आहे? हो, अगदी खरंय. कुणाचं कराल? छे अजिबात नाही. यावेळी चूक झाली. हो, झाली ना. पण काय झाली? कशाविषयी बोलताय तुम्ही? म्हणजे तुम्हाला माहित नाही? नाही. मॅडम, तुम्ही तिथं काय ऐकताय? तो एक नंबरचा उर्मट माणूस आहे. अगं बाई, माझी मांजरी. हो, गिंडीताई, यांच्या घशातून निघाला तो आवाज. चापलेस पप्पा, कसा बोलताय बघावरून? बेशरम. किती गोड. आणि ही त्याची पुतणी, त्याच्याही पेक्षा उर्मट. एकदा ती मला सरळ चुरमुऱ्याचं पोतं म्हणाली आणि मग पुदुक असा आवाज पण काढला. प्रोफेसर, हा? तुम्हाला काही म्हणायचंय? चुरमुऱ्याचं पोतं म्हणायचं होतं, पण आता काय मी तसं म्हणणार नाही. ते नाही मी म्हणत. नाही? यांच्या या म्याव म्याव बद्दल. म्याव म्याव. तो ना, तो माझ्या मते मांजरीचा आवाज असावा. मी बोलू का? नको. मग तर मी बोलणारच. माझं खरं मत विचाराल तर यांच्या वयाला असे मांजरीचे आवाज काढणे अजिबात शोभत नाही. म्याव म्याव. आणि तेही बायकांसमोर. शी, अहो, पण मी मुद्दाम नाही असा आवाज काढत. मला आवाज येतात. म्हणजे आपल्याला ढेकर येतं. म्याव म्याव. उचकी येते. म्याव म्याव. अहो, ते तर सोडाच. मगाशी मला संडासला लागली. तर मी त्या पायाने खड्डा खणत होतो. म्याव म्याव.
म्हणजे कोणी खोटं बोलला ना की या पोपट बोलतो. तुमच्या कामाचं नाही ते, लगेच मोडेल. मग आत्ताच बघूया त्याची परीक्षा. मगाशी तुम्ही सावकारांच्या चहात काही घातलं होतं की नाही? हो. क्या अहो म्हणजे दूध साखर वगैरे घातलं होतं ना. ते नाही मी म्हणत. मांजरीचा आवाज येईल असं काही? तसं काही नाही. ए खोटाडा! हा हल्ली काय झालंय माहितीये का, हे यंत्र थोडं बिघडलंय. कुणी खरं बोललं ना तरी पोपट बोलतो. ए खोटाडा! हे बघा, 2 खोटी म्हणजे 1 खरं की नाही. म्हणजे मी सावकारांच्या ए चहात खोटाडा! कटकटच आहे. मॅडम तुम्ही कशाला फुकटच्या चौकशा चालवल्यात? सरळ पकडा आणि या चौकीवर नाहीतर माझ्या दादा. छान. म्हणजे आम्हाला तेवढीच कामं असतात ना? प्रोफेसर, तुम्ही हे केलं असो का नसो, निदान याच्यावर काहीतरी उपाय सांगा. मला कसं येणार उपाय सांगता? त्यांना डॉक्टर रेमडोके बाईंकडे जायला सांगा. जातो रे डोकेबाईंकडे जातो आणि त्यांचे जे प्रचंड मेल आहेत ते तुमच्याकडे पाठवतो. बरं ऐका सावकार, वाटेच तुम्हाला मांजरीचे आवाज काढून काढून कंटाळा आला तर दुसरे कसले तरी आवाज काढा. म्हणजे कुत्र्याचा वगैरे बाव. आणि जर अंगात ताकद यायला हवी असेल ना तर वाघाचा आवाज काढा. पोपट्याचा काढा. विठू विठू पोपट सावकार मोठी चावट. बघा बघा मॅडम कशी ही दोघं माझा अपमान करतात. मी तो मुळीच ऐकून घेणार नाही. आणि मॅडम तुम्ही अजूनही त्याचा काही सुद्धा मॅडम वरून पुन्हा कॉल आणि ईमेल आली आहे. तो पाकिस्तानी हेर सापडला की नाही विचारलाय. पाकिस्तानी हेर, पाकिस्तानी हेर, डायरेक्ट काढलंच पाहिजे त्याला शोधून. चला. ए म्याव म्याव. तुझ्या हुश दमले तर बाई नाचून नाचून. आता बाहेर जाऊन बघते काही टाइमपास मिळतोय का. काका तुला काय झालं हसायला? सावकारांना चांगलीच चद्दल घडली. त्यांना मांजरीसारखं ओरडताना पाहिलं आणि माझी खात्री पटली की तुम्ही अगदी हुशार संशोधक आहात. ते राहू दे. पण मगाचपासून मी विचार करतोय की सावकार अदृश्य का नाही झाले. का नाही झाले? इकडे इकडे ये. हे बघ, हे आहे ग्रीन पिग. हे प्राण्यांवर काम करतं किंवा माणसाला प्राण्यासारखं करतं. ह्याला रेंडिक नावाच्या दुसऱ्या द्रव्याबरोबर मिसळायला हवं. हा आता बघ, हे पिणारा माणूस नक्की अदृश्य होईल. इंडिरांची माणसं स्वयंपाकघरात गेली वाटतं. आता सगळ्या गोष्टी सांगून ठेवेल. चला आधी स्वयंपाकघरात. आकांक्षा, घरात कोणीही अनोळखी व्यक्ती आला तर लाईट्स ऑफ. घराच्या बाहेर अनोळखी व्यक्ती. घराच्या बाहेर अनोळखी व्यक्ती. लाईट्स ऑफ. प्रोफेसर! प्रोफेसर! प्रोफेसर कुठे आहे तो? कुठे आहे तो? कोण कुठे आहे? तो कुठे? अहो तो कोण? तो पाकिस्तानी हेर. अच्छा तो पाकिस्तानी हेर नाहीये काही. तुम्हाला काय माहित? तो इथेच आहे. कुठे आहे तो? इथे कसा असेल? तो इथेच आहे. आम्ही त्याचा पाठलाग करत इथेच आलो. कुठे आहे तो? तो बघा तिथे. कुठे? तिथे. कुठे? त्या तिथे. कुठे? पलीकडे माझी या प्रिय. गाणं नका म्हणू. तो माणूस कुठे आहे? हे बघा, तो माणूस काही इथे नाहीये. असं. होय. मग आम्हाला इथेच शोधायला हवं. प्रोफेसर, रोज तुमच्याविषयी निरनिराळ्या तक्रारी येत आहेत. तुमच्या या सगळ्या विचित्र प्रयोगांनी गावकऱ्यांना त्रास होतोय. पण याच्या जोडीला जर तुम्ही हेरांना आणि गुंडांना मदत करणार असाल ना तर तुमची बिलकुल काय केली जाणार नाही. पप्पू शोध ग. यात काय आहे? त्यात माझे कपडे आहेत हो. अच्छा, यात काय आहे? अहो माझे इस्त्रीचे कपडे आहेत, त्याची इस्त्री तुम्ही मोडताय असं नका करू. ऐका. यात पण कपडे आहेत? अहो त्यात पेपर आहेत, त्याच्यात फायली आहेत माझ्या. काय काय कपडे फाईल, कपडे फाईल. अहो, काय? या संदुकात काय आहे? संदुकात ना, अहो त्याच्यात माझ्या औषधाच्या बाट. हे या. काय आहे? हे वरवर येतंय? हो ना. हे वरवर येतंय? हो.